मराठी साहित्य संमेलनाचं नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन. संमेलनामधील मोदी आणि पवारांच्या बोलक्या दृश्यांची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा. पवारांना खुर्चीवर बसवण्यासाठी मोदींची मदत, तर मोदींच्या हस्ते संमेलनाच्या उद्घाटनाचा मला आनंद, पवार यांचं विधान. दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी उडाला गोंधळ. जालना आणि यवतमाळमध्ये पेपर फुटीच्या घटना, तर नाशिक, जळगाव आणि नांदेडमध्ये सुद्धा कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अमित शहा यांच्या कोर्टात. तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना अमित शहा बोलून अंतिम निर्णय होण्याची शक्यता. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठी रस्सीखेच. इंडियाज गॉट लॅटेंट प्रकरणी राखी सावंतला महाराष्ट्र सायबर सेलचं समन्स. 27 फेब्रुवारीला जबाब नोंदवण्यासाठी समन्स. राखी सावंत जबाब नोंदवण्याकरता उपस्थित राहणार की नाही याची चर्चा. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी बँकेच्या माजी सीईओला अटक. माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदर भोन याला बेड्या. 122 कोटींच्या घोटाळा प्रकरणी तिसरी मोठी अटक. आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. मुंबईला पराभवाचा धक्का देत विदर्भाच्या संघाची रणजीतच्या फायनलमध्ये धडक. विदर्भ संघाची ऐतिहासिक विजयाची नोंद, तर विदर्भ विरुद्ध केरळ यांच्यामध्ये होणार फायनल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या जेवणामध्ये अळ्या. 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा जेवणामध्ये अळ्या सापडल्याची घटना. कार्यकर्त्यांकडून मेस बंद, ठेकेदाराकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. आणि भाजपच्या आमदार श्वेता महालेंना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र. अनोळखी व्यक्तीने पोस्टाने पाठवलं पत्र. भाजपचे पदाधिकारी देणार पोलिसांमध्ये तक्रार. आणि पंढरपूरमधील विठ्ठल दर्शन मंडप आणि स्कायवॉकची 130 कोटींची निविदा अचानक रद्द. सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय. पंढरपूरच्या विकासाला बसणार खीळ.